नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे जे तुम्ही माझ्या पाठीमागं बघत आहेत, तर हे आहे मित्रांनो आपलं घर. जुनं घर आहे मित्रांनो. जुनं म्हणण्यापेक्षा वर्ष 2 वर्ष झालं आपण इथं राहत नाहीत. सध्या सध्या वडिलांनी मेहनतीनं आणि कष्टानं एक सुंदर असं घर बांधलेलं आहे आता, आणि आम्ही आता सध्या त्या घरामध्ये राहतो. तुम्हाला तेही घर मी दाखवतो. पण एक माणसाच्या मनात असतं ना मित्रांनो, की दिवस कुणाचे चांगले असतात, कुणाचे खराब असतात. तर मित्रांनो, हे आमचं घर आहे. वाईट दिवस होते मित्रांनो, पण आता देवाच्या कृपेनं आणि देवाच्या आशीर्वादानं थोडं आहे व्यवस्थित. आता पण तेवढं नाही, पण आहे व्यवस्थित. समजा खाऊन पिऊन राहू शकतो तेवढं आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता आपलं जुनं घर आहे मित्रांनो. हे तुम्हाला आतमधून दाखवायचं असलं तर दाखवू शकतो. 10 बाय 12ची रूम आहे मित्रांनो. याच ठिकाणी वडील आणि आई शेतामध्ये आहे मित्रांनो. 1 ते 2 किलोमीटर गावापासून अंतर आहे, आणि 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आपलं शेत आहे, आणि शेतामध्ये हे घर बांधलेलं आहे मित्रांनो. याला 25 ते 30 वर्ष झाले मित्रांनो. 25 ते 30 वर्ष झालं आई आणि वडील शेतामध्ये राहत होते. मी इथं नव्हतो मित्रांनो. मला शिक्षणासाठी मामाच्या गावी टाकलेलं होतं. आत्ता मी आलेलो आहे मित्रांनो गावाकडे. आपलं शिक्षण वगैरे झालेलं आहे, आणि सध्या सर्व व्यवस्थित आहे. तुम्हाला हळूहळू कळलंच. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आतमधून बघायचं असलं तर आतमधून हे दाखवतो, चला. तर हे बघू शकता मित्रांनो, याच ठिकाणी पुढंही कुडाच होतं मित्रांनो सगळा. इथं समोर जे हे दिसतंय तुम्हाला सगळा कुड होता, आणि इथं किचन होतं आमचं, आणि हे आमची रूम. या ठिकाणी रूम होती आमची. हे बघू शकता तुम्ही, अंधार आहे. हे बघू शकता. आत्ताही शेतातलं सामान वगैरे या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर हे होतं मित्रांनो आमचं असं जुनं घर. तर मित्रांनो, खूप मेहनतीनं आणि कष्टानं उभं केलेलं आहे वडिलांनी, आणि ते आपल्याला सांभाळायचं आहे, एवढंच. बाकी काय नाही. आपले हे पाहू शकता 2 मोठे झाड आहे चिंचेचे शेतामध्ये, जे की आपल्या शेताची शोभा वाढवत असतात मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आणि हे जे आपल्या पाठीमागं तुम्ही बघता, हे आपलं शेत आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. ही हौद, म्हशीला जनावरांना पाणी पिण्यासाठी. हे बघू शकता शेत आहे. 10-12 दिवस झाला आता ऊस लागवड केलेली आहे. तर आणि खाली पण ऊस आहे मित्रांनो, ते पण आपलंच आहे. तर हळूहळू मित्रांनो माझ्या सर्व काही गोष्टी तुम्हाला माहीत होतीलच, आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती बरेचशा प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. ट्रॅव्हल ब्लॉग असतील, मंदिराचे व्हिडिओ असतील, आणि आपण पुरेपूर प्रयत्न करू की प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत योग्यरित्या आणि चांगली पोहोचेल. पहिलाच व्हिडिओ आहे म्हणलं, पहिलाच ब्लॉग बनवते शेतामध्ये येऊन, कारण आपण मातीशी जुळलेले माणसं आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं आपण सुरुवातच शेतामधून करावी म्हणलं, कारण आईवडिलांचं आयुष्य तर शेतामध्ये गेलेलं आहे, आणि आपलंही शेतामध्येच आहे. त्याच्यामुळं हे लक्ष्मी आहे मित्रांनो. शेत म्हणजे आपली लक्ष्मीच आहे, काळी आई. आपण पहिला ब्लॉग शेतामधूनच सुरुवात करावं म्हणलं, आणि जी आपली पहिलीच परिस्थिती होती ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणलं, दुसरं काय नाही. आता नवीन घर झालेलं आहे, ते पण तुम्हाला एके दिवशी ब्लॉगमध्ये दाखवतो. आता याच्यानंतर आपले येतील 1 दिवसाला, 2 दिवसाला, आठवड्यातून 1-2 असे जसा वेळ भेटेल तसे तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी 2-3 तरी व्लॉग चॅनलवरती बघायला भेटतील मित्रांनो. तोपर्यंत आता थंडीचे दिवस आहेत, काळजी घ्या. घरामध्ये जर वयोवृद्ध माणसं असतील, आपले आजी आजोबा, आई वडील, तर त्यांची काळजी घ्या, कारण खूपच थंडी आहे मित्रांनो. आणि थंडीची काळजी घ्या, कारण दिवसा पण एवढी थंडी वाजायला की दिवसा पण स्वेटर लिहून फिरावं लागलं आहे. त्याच्यामुळं म्हणतो आहे, तोपर्यंत घ्या मग काळजी. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आत्ताच आपण चॅनल सुरुवात केलं आहे. बघूयात कुठपर्यंत जातं आहे काय. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.